नमस्कार. आता तुम्हाला मी इंडिया फास्ट पे येऊन रिचार्ज कसं करायचं हे दाखवून देतो. आपलं इंडिया फास्ट पे रिचार्ज कंपनी आहे. यात तुम्हाला आता रिचार्ज कसं करू शकतात तुम्हाला सांगतो आणि बॅलन्स ॲड कसा करायचा ते पण सांगतो. पहा, तुम्हाला आता ॲड मनीचं ऑप्शन दिसते. आता हे माझ्या वॉलेटला बॅलन्स आहे, तुमच्या वॉलेटला 0 दिसेल कारण तुम्हाला बॅलन्स अजून घेतलेला नाही आहे. आता माझ्या वॉलेटला जो बॅलन्स आहे तो 694 रुपये बॅलन्स दिसतो आहे. आता तुम्हाला दाखवतो बॅलन्स कसा घ्यायचा. ॲड मनीवर जायचं. ॲडमध्ये आपल्याला पेमेंट किती घ्यायचं आहे ते पहा. तुम्ही इथे पेमेंट घेऊ शकता. आता उदाहरणार्थ तुम्हाला 100 रुपये घ्यायचे आहे, 150 रुपये घ्यायचे आहे, तर 150 करायचे. जेवढा बॅलन्स घ्यायचा तेवढं वरती जायचं आणि खाली पहा इथे UPI कलेक्ट नाव दिसते, याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यावर आपला QR येतो. आता QRवर तुम्ही पेमेंट दुसऱ्याकडून सुद्धा घेऊ शकता आणि तसं नाही जमलं तर याचा स्क्रीनशॉट काढायचा. स्क्रीनशॉट काढल्यावर फोनपेतून तुम्ही बॅलन्स घेऊ शकता. आता फोनपेतून स्क्रीनशॉट काढून कसं घेऊ शकता ते पण सांगतो तुम्हाला. पहा, आता आपण याचा स्क्रीनशॉट काढलेला आहे. स्क्रीनशॉट काढल्यावर हे कट करायचं, फोनपेमध्ये जायचं. फोनपेमध्ये गेल्यावर येथे QRचं चिन्ह येते, QRवर क्लिक करायचं आणि इथे गॅलरीचं चिन्ह येते, पहा गॅलरीवर क्लिक करायचं. आपला जो QR आहे पहिलेच ॲटोमॅटिकली येऊन जातो. याच्यावर क्लिक करायचं. पेमेंट ऑटोमॅटिकली किती आहे पहा, दुकानाचं नाव येते महाजन मोबाईल शॉपी आणि पेमेंट येते तुमचं 150 रुपये. 150 रुपये पेमेंट आपण जिथलं केलं तिथलं केअर करायचं. आपला पासवर्ड टाकायचा, पेमेंट ॲड होऊन जाईल. आता हे तुम्हाला हे सोडून द्या. आता तुम्हाला परत याच्यात जायचं, कट करायचा. आता इथे टेस्ट कॅन्सल, कारण मी पेमेंट कॅन्सल केलं. जर सक्सेस झालं असतं तर इथे सक्सेस झाले असतं, म्हणजे कारण मी केलं नाही, तुम्हाला दाखवलं, डेमो होता. हां ते झालं. तुम्हाला पेमेंट आलं की नाही तर तुम्ही नोटिफिकेशनसुद्धा आहे, ते नोटिफिकेशन क्लिक करायचं. पेमेंट किती ॲड झालं म्हणजे तुमचं पेमेंट रिसिव्ह झालं की नाही इथे समजते. तुमचं पेमेंट आलेलं आहे, तुम्हाला लगेच समजते. नाही तर इथं वॉलेटला तर दिसतेच, किंवा इथे रिफ्रेश करायचं, रिसिव्हवर तुमचं पेमेंट दिसून जाते. ॲड मनी आपलं ऑप्शन झालं. दुसरी गोष्ट, आपण याच्यात मोबाईल रिचार्ज आणि DTH रिचार्ज करू शकता. आता तुम्हाला मोबाईल रिचार्ज करायचा आहे तर मोबाईलवर क्लिक करायचं. इथे मोबाईल नंबर टाकायचा, कोणता मोबाईल नंबर जो आपल्याला रिचार्ज करायचा आहे तो. उदाहरणार्थ मी हा टाकला. हा मोबाईल नंबर टाकल्यावर इथे आपल्याला सर्कल करायचं, याच्यावर क्लिक करायचं. कार्ड कोणतं आहे ते क्लिक करायचं. उदाहरणार्थ कार्ड आहे वोडाफोन, आयडिया, एअरटेल, जिओ, हे सगळं याच्यात आहे. तर आपल्याला एअरटेल करायचं. एअरटेलवर जायचं. तर एअरटेलवर आपण व्यू ऑफर म्हणजे व्यू प्लॅन पण पाहू शकता आणि ते पण पाहू शकता. महाराष्ट्र सर्कल आलं आहे, पण तरी पण आपण क्लिक करून ना सर्कल महाराष्ट्र गोवा करायचं, किंवा महाराष्ट्र पहा ते महाराष्ट्र आला. सर्कल कार्ड कोणत्या यायचं आहे, आपलं महाराष्ट्र काचं आहे. कोणी बाहेरचा आला व्यक्ती UPचं बॅलन्स आहे का आपल्याला विचारेन, कोणतं बाहेरचं आहे का, तर आपण ते करू शकतो. हे महाराष्ट्र. सध्या आता रे ऑफर करायचं. एअरटेलचं कार्ड असलं, वोडाफोन असलं, फक्त जिओ सोडून कोणतंही कार्ड असलं तर रे ऑफर करू शकता. आपल्याला प्लॅन दिसतात. दुसरं असलं तर व्यू प्लॅनमध्ये हे करू शकतात, किंवा डायरेक्ट अमाऊंट टाकून रिचार्ज करू शकतात. आता रे ऑफर केलं म्हणजे आपल्याला कस्टमरला जे प्लॅन आहेत ते प्लॅन इथे दिसले जातात. पहा, आता जे प्लॅन दिसलात पहा. आता आपल्याला साधा रिचार्ज मारायचा आहे, नेटचा मारायचा आहे. याच्यावर तुम्ही क्लिक करायचं याच्यावर आणि रिचार्ज ओके करायचं. रिचार्ज सक्सेसफुल होऊन जाईल. दुसरं काही प्रॉब्लेम झाला मला की माहिती तुम्ही कॉल करू शकता.